हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे बच्चा, होना भी चाहिए। देखो हम लोगों ने कौन सी एक्सरसाइज है ये 15.2 का पहला एग्जाम्पल पूरा चबा दिया था। अरे 5 क्या, सॉरी 15.5 का पूरा एग्जाम्पल पहला वाला खा गए थे मस्त पैकी। अब रिमेनिंग वाला दूसरा एग्जाम्पल मैंने आपको शायद होमवर्क बोला था कर लेना करके, लेकिन आपका कैसा शायद रहने दो, चलो अपन कर लेते हैं ना। तो चलो स्टार्ट करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज, आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। कोई नया बच्चा, नए पेरेंट हमें देख रहे होंगे तो चैनल को सब्सक्राइब जरूर कर लीजिएगा और अपने दोस्तों में भी जरूर बताइएगा, ठीक है? तो देखो बच्चा, इसको कैसे सॉल्व किया जाए। हर जगह पे कहीं ना कहीं आपको ये क्या दिख रहा है, राइट एंगल ट्रायंगल। ये क्या दिख रहा है, राइट एंगल ट्रायंगल, ठीक है? अब भाई थोड़ा सा मेरे को इसमें बया काम दिख रहा है, ये 28 है कि फुल 28 है? ये मैं इसको क्या पकड़ता है, यहां से लेके यहां तक पकड़ लेता 28, ठीक है? क्योंकि मेरे को कंफ्यूजन किस हिसाब से है कि भाई FE 28 है या CE 28 है, मुझे थोड़ा सा ये डाउट लग रहा है। लेकिन पहले ऐसा मानते, गलत होगा तो गलत होगा, ठीक है? EC को मानता हूं मैं 28। दो ट्रायंगल झाले कोणते, एक झाला हा, एक झाला हा, ठीक आहे? त्यांचं पण बेस बेस आहे सगळ्यांचं, ठीक आहे? अशाच हिशोबाने डील करूया, ओके? आता बघा काय करूया, एरिया काढायचा आहे पूर्ण BCDEA चा। आधी पहिले याचा एरिया काढावा लागेल, मग याचा एरिया काढावा लागेल आणि मग याचा काढावा लागेल। तीन गोष्टींचे एरिया काढणे, मान्य कराल? ठीक आहे, बरोबर आहे प्रश्न वाटते, पाहू गलत होईल तर गलत होईल, ठीक आहे? तो इन ट्रायंगल BAE, एंगल A इक्वल्स टू किती बड़ा 90 डिग्री, देयरफॉर डायरेक्ट लगा सकते हो क्या, एरिया ऑफ ट्रायंगल BAE इक्वल्स टू 1/2 इंटू बेस इंटू हाइट। देखो ना 1/2 बेस किती आहे रे बड़ा, बेस बेस तर तुम्ही बळा 24 घेऊ शकाल, पण हाईट घेऊ शकता का इथे? हाईट आहेच नाही बळा, ही हाईट आहे, किंवा हेही हाईट राहू शकते, नाही राहू शकत का? पण मी का म्हणतो, एक गोष्ट लक्षात घ्या बाळांनो, इथे बेस तुम्ही एक तर हा घेऊ शकता, नाही तर हा घेऊ शकता। हा बेस नाही राहणार, आणि तो बेस अगर घेतलाय तरी हाईट तुमची अशी राहणार, बरोबर आहे? पण ते इथं काही दिसत नाहीये, म्हणून आपला प्लॅन फ्लॉप झाला इथे। कसं की बाळा, इथे कुठल्याही हालतमध्ये डायरेक्ट फॉर्म्युला आपण नाही लावू शकत, 1/2 इंटू बेस इंटू हाईट। यासाठी आधी काय करावं लागेल, हाईट आपल्याला काढावं लागेल, पण हाईट तर आहे नाही, हाईट तशी आहे कोणती, ही, पण बेस नाही आहे। मग पण हा ट्रायंगल कोणता आहे, राईट एंगल ट्रायंगल आहे, तर डायरेक्ट आपण PGT यूज करू शकतो, बाय युजिंग PGT। कसं तर 90 च्या समोरचा काय, BE चा स्क्वेअर इक्वल्स टू AB चा स्क्वेअर प्लस AE चा स्क्वेअर होणार की नाही होणार? आपल्याला AE भेटला म्हणजे हाईट भेटते की नाही भेटत? होत बसल काम ना धंदा। चल BE किती आहे रे, 30 चा स्क्वेअर इक्वल्स टू AB किती रे बाळा, 24 चा स्क्वेअर, आणि AE म्हणजे आपल्याला हाईट जे काढायची आहे ती। काही डाऊट कोणाला, काही डाऊट कोणाला? चला बघा, आता 30 चा स्क्वेअर रे बाळा 900, 24 चा स्क्वेअर माहित नाही तर काय करायचं, 24 चा 24 सोबत 4 4 जा 16, 4 2 जा 9, आणि पुन्हा 2 4 जा 8, 2 2 जा 4, म्हणजे 6 7 आणि 5, 576 प्लस h स्क्वेअर। तुम्हीच स्वतः सांगा, h स्क्वेअर इक्वल्स टू 900 मायनस काय होणार, 576 होणार। तर हा 900 576 मधून मायनस कराल, 10 तून 6 गेला 4, 10 तून 8 गेले 2, आणि 9 तून 6 गेला 3, तर बघा h स्क्वेअर इक्वल्स टू किती, 324। काही डाऊट आहे का? आता मला सांगा 324 कोणाचा आहे रे, करून पाहू, पहा बरं। 3 म्हणजे 1 आणि 2 च्या मधात येतो, 1 आणि 2 च्या स्क्वेअरच्या, तर 1 म्हणजे 1, 2 आलं, किती आलं रे इथे, 224। आता 2 सोबत असं काय मल्टिपल करू जे 224 येऊ शकतो? 2 सोबत अगर सपोज शेवटी 4 आहे ना, 6 करून पाहू, करून पाहू, नाही 6 केल्या तर 6 6 36 होतो है ना, 7 करून पाहू, 7 7 जा 49 होते, सॉरी 4 केव्हा येते रे, 8 8 64 ना, 8 8 जा 64, ठीक आहे? 8 जुने 16 आणि 6
ठीक आहे, म्हणजे हा कोणाचा आहे बाळा, कोणाचा आहे, 18चा. कारण की तुम्ही याला काय करणार होतं, h इक्वल्स टू √324, बरोबर आहे. तर कुणाचा आला हा, 18चा. हे कसं करतात हे माहित आहे ना, केलाय ना आपण प्रॅक्टिस आपली, अंडर रूट मधून कसं बाहेर काढतात ते. ठीक आहे, तर चला तुमची हाईट मिळाली किती, हाईट किती मिळाली, 18. तर लक्ष दे बळ, तर 1/2 बेस किती सांगा मग आता, बेस तुमचा आहे किती, 24 पकडा, आणि हाईट किती पकडा आता, 18 निघाली तुमची आता 18. तुम्हीच सांगा आता 2 किती जा, 9 जा, आणि हा 24 इंटू 9 करायचं, तर 24 9 जा, 9 4 जा 36, 9 2 जा 18, प्लस 3 किती 21, तर 216 सेंटीमीटरचा स्क्वेअर. सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर, मीटर असेल तर मीटर. मीटर आहे का, चला मग मीटरचा स्क्वेअर. क्लिअर, पण एकाचाच निघालं, दुसऱ्याच्या बाकी आहे का, हो. आता निघेल कोणत्या ट्रायंगलचा सांगा बरं, निघेल कोणत्या ट्रायंगलचा, हे कॅल्क्युलेशन मिठवू का मी, तुम्ही लिहून टाकाल मग, कारण की जागा जास्त घेत आहेत बळा माझ्याकडे इथे. बघ, इन ट्रायंगल कोणता, सी डी ई, सी डी ई, ठीक आहे. तर एरिया काय होतो सांगा बरं, 8 लंच काय बळा, एरिया ऑफ ट्रायंगल सी डी ई काय असते, 1/2 इंटू बेस इंटू हाईट, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. बेस किती आहे बळा, अरे याचं बेस किती आहे, ईसी. आता मानत आहोत आपण, माहित नाही हाईट किती आहे, एफ डी. काय दिसत नाही बळा, अच्छा डायग्राम, ओके. ठीक आहे, ठीक आहे, दिसतोय आता. हाईट आपली 18 आलती, काय नाही होती, येतोय. हाईट आपली 18 आलती बाळा, हाईट आपली 18 आलती, ओके. तर बघ, ईसी किती आहे तुमचं 28, आणि एफडी किती है रे बड़ा, 16. आता दिसतोय ना सगळ्यांना, चलो अब देखो 2 कितना था बच्चा, 14. अब 14 इंटू 16 कर लीजिएगा, तो 16 इंटू 14 करते हो तो 4 6 जा 24, 4 1 जा 4, आणि 2 6, 1 6 जा 1 1 जा, म्हणजे किती 6 7 2, आणि हा किती 2, म्हणजे किती 224 मीटरचा स्क्वेअर आला. आता बला फक्त एकाचीच राहिली, कोणाची, स्केलन ट्रायंगलची. कोणता ट्रायंगल, स्केलन. आता हा पिलू राहिलाय फक्त, तर इन ट्रायंगल कोणता, बीसीई. बाळा तीनचे तीनही वेगळेच आहेत, राईट अँगल ट्रायंगल तर नाही आहे तो, वाटतोय का तुम्हाला, राहिलं असतं राईट अँगल ट्रायंगल सोडा, किंवा अगर अशी हाईट दिली असती त्यांनी, तर आपण कसं तरी केलं असतं, बरोबर आहे. पण हाईट काढू शकतो आपण, बाकी नाही निघू शकत. ईडी काढायचा विचार होता माझा, पण निघू नाही, तो काय करायला लागेल मग, याला 90 पकडायला लागेल, ठीक आहे. तर हा 28 आहे, पण इथं एक साइड पण नाही येणार आहे, राहू द्या, असं नाही होऊ शकत, ठीक आहे. तर चला बघा, बीसीई डायरेक्ट आपला स्केलन वाला फॉर्म्युला काय, एस इक्वल्स टू काय, ए प्लस बी प्लस सी, म्हणजे 26 प्लस 28 प्लस 30 डिवायडेड बाय किती 2. सेमी पेरिमीटर माहित आहे ना, चला 6 8 किती होतात, 14 चे 4, आणि त्याच्यानंतर 2 आणि 2 4, आणि 1 5 आणि 3 84 डिवायडेड बाय 2. 2 किती जा 42 जा. काही डाऊट आहे का, काही डाऊट आहे का, सेमी पेरिमीटर किती आला 42. त्याच्यानंतर आपण काय करतो, एस मायनस ए करून ठेवतो, म्हणजे 42 मधून कोणताही मायनस करा, 30 किती आला 12. एस मायनस बी किती 42 मधून किती मायनस करतो 26. 12तून 6 गेले 6, 4तून 3 गेला 1. त्याच्यानंतर एस मायनस सी सांगा, 42 मायनस 28. हे आपण 28 फुल पकडलाय म्हणून, पाहू आपला आन्सर गलत पण येऊ शकते, बरं रॉंग पण येऊ शकते, कारण की काय माहित 28 एफ इच असेल तर काय माहिती, ठीक आहे. चला किती येते रे बाळा, हा 12तून 8 गेले 14, ठीक आहे. आता लक्ष दे, आता लक्ष दे, काय झालं,
काय झालं, खतम आहे. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल BCE काय राहते, अंडर रूट S इंटू S मायनस A S मायनस B S मायनस C. समजलं? सांगा बरं अंडर रूट S किती आहे, 42 इंटू S मायनस A 12, S मायनस C 16, S मायनस C 14. खत्म काम बोला. चला पाय 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 आता पार्टी आन्सर काय घ्यायचा नाही. 42 कोणाच्या फळ्यात येते रे, याच्यापैकी येतो का कोणाच्या, 42 कोणाच्या फळ्यात येते याच्यापैकी येतो का कोणाच्या, 12च्या फळ्यात नाही येत, 16च्या फळ्यात येते, 14च्या फळ्यात येते, 14 किती जा, 3 जा येतो ना. पाय काहीतरी विचार करायचा, जवळपासच्या टेबल मध्ये येतो का तो, 14 किती जा, 3 जा. अच्छा 12, आता 14चा तर रिश्ता भेटलाच आपल्याला, ठीक आहे, 14ला विसरून जाऊ. आता 12 आणि 16 मध्ये रिश्ता राहू दे, 3 चौ करून टाकू, आणि 16 तर माहितच आहे 4 चौ होते म्हणून. चल, आणि हा 14 बिचारा जसाचा तसा, काहून त्याला इचकत नाही बसायचा, कारण की 14चा भाऊ भेटलाय. पाय 14 मेला बाहेर आल्यावर, 3 बाहेर आला, 4 बाहेर आला, आणि हा राहिले गोष्ट फक्त एकाची 4. आणि 4 म्हणजे का, 2 इंटू 2 म्हणजे 2 बाहेर निघाल. समजलं ना, अंडर रूट 4 म्हणजे 2 असतो. चला टेन्शन काय घ्यायची गरज नाही. 14 2 जा 28 होते, 3 4 जा 12 होते, ठीक आहे, 2 8 जा 16, 2 2 जा 4 आणि 5, 1 8 जा 8, 1 2 जा 2 म्हणजे 6, 8 आणि 5 13, आणि हा किती 3 म्हणजे 336 मीटरचा स्क्वेअर. म्हणजे हा तुमचा आन्सर आहे का रे, नाही बाळ, हा आन्सर नाही आहे. आता प्रॉपर एरिया काढू आपण. एरिया ऑफ जो काही विचारलाय काय, BCDEA इक्वल्स टू काय होणार, एक एक सांगा मला. एरिया ऑफ ट्रायंगल कोणता, BAE प्लस एरिया ऑफ ट्रायंगल कोणता, CDE प्लस एरिया ऑफ ट्रायंगल कोणता, BCE. नाही समजला का बाळांनो, अरे समजला नाही समजला. आता तुमच्याकडे लिहिलं आहे ना, मला सांगा बाळा, एरिया ऑफ BAE किती आहे, 216. DCE किती आला होता, हा CDE किती आला होता, 224. 224. आणि हा बिचारा BCE किती आला आपला आत्ताच, 300 काहीतरी होता ना, 36. 336 बराबर लिहून टाकाल मस्त पैकी, ठीक है. बस डिजिटल बोर्ड आने दो, फिर उसके बाद ऐसा कुछ प्रॉब्लम नहीं जाएगा. अब देखो पाय बेरीज करा, 216 224 336, 6 6 16, काय समजलं, 6 4 10 आणि 6 16 खतम. चल 3 आणि 2 5 आणि 2 7, त्याच्यानंतर 3 आणि 3 776 तुमचा उत्तर आहे का, पहा बरं, मीटरचा स्क्वेअर. पहा बरं, आता तुम्हीच पहा, मी नाही पाहू शकत. उत्तर बरोबर आला का अजी, CDEचा हा आहे, ठीक आहे. कुठे 284 आहे बघा, 224 आहे बच्चा. हा ठीक आहे ना, ठीक आहे. तर पाहून टाका, मागे मागे पाहणार रे, मागे समजून जाला, बुक पहा ना पुस्तकामध्ये मागे पहा उत्तर काय आहे, ठीक है. आई होप बच्चा आपको ये सारे चीजें समझ में आई होंगी मस्त पैकी. ये दोनों के दोनों एग्जाम्पल मुझे डायरेक्टली मंडे को चाहिए 2 टाइम्स, कल छुट्टी परसों छुट्टी, डायरेक्ट मिलेंगे मंडे, ठीक है, बराबर है. आई होप आपको ये समझ में आएगा. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखें. थैंक यू सो मच, टाटा बाय बाय.